तर भंडारा जिल्हा महिला रुग्णालयामध्ये टेंडर घोटाळा झाल्याचं अनिल परबांनी म्हटलं। विधिमंडळात अनिल परबांनी हा गंभीर आरोप केलाय। 15 दिवसात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात आश्वासन दिलं। जाहिरातीच्या माध्यमातून 28.50 कोटीचे टेंडर काढायचं आणि फर्निचर सप्लाय करणाऱ्याला ते द्यायचं। केवळ पर्सेंटेज आपल्याला मिळावं म्हणून आपल्या मनाशी असलेला कॉन्ट्रॅक्टर याला काम देऊन हे नुसतं भंडारा जिल्ह्यातच नाहीये, ते अख्ख्या सगळीकडे चाललेलं आहे। म्हणून माझी पहिली या निमित्ताने स्पेसिफिक मागणी आहे की ज्याने हे व्हायोलेशन केलेलं आहे ते टेंडर, आता मला माहित नाही त्या टेंडरची आत्ता परिस्थिती काय, बिलं निघाली, बिलं खाऊन झाली, पैसे पचले, काय झालं ते मला माहित नाही, पण त्याच्या पचले पैसे, मग आता कसे ते बाहेर काढणार? गोळी आहे ना? तर म्हणूनच माझं मत असं आहे की जर अशीच फसवणूक कोणी केली असेल तर आपण त्याच्यावरती काय कारवाई करणार काढलं आणि त्याच्यामध्ये सिव्हिल सर्जनच्या माध्यमातून या टेंडरची सगळी प्रक्रिया राबवण्यात आली। जेम पोर्टलवरनं ही टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली। त्या सगळ्या पोर्टलमध्ये ज्या पद्धतीची प्रशासकीय मान्यता आणि बाकी सगळ्या गोष्टी करायला पाहिजे त्या सगळ्या त्यांनी केल्या आणि एकूणच हे सगळं साहित्य जे आहे त्या साहित्यापैकी 20 कोटी 28 कोटीपैकी 20 कोटीचं साहित्य त्यांनी दिलं। इतर सगळं साहित्य मधल्या टप्प्यामध्ये एक जिल्हास्तरीयवर समिती नेमली होती, त्या समितीच्या सगळ्या कामकाजामुळे हे सगळं काम थांबवलं होतं। परंतु आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की 5 कोटीच्या वरती जर सिव्हिल सर्जनला ते अधिकार नसतील तर ते त्यांनी केलं। तर मला असं वाटतं की एक 15 दिवसांमध्ये या सगळ्या प्रक्रियेची चौकशी करून जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची जबाबदारी आम्ही घेतो। तर आमदार सुनील प्रभूंकडून मंत्रालयातील कॅन्टीन बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला। मंत्रालयातील कॅन्टीनची स्थिती बिकट असल्याचं सुनील प्रभूंनी म्हटलंय। शासनाची कॅन्टीन असेल तर चांगले खाद्यपदार्थ द्यायला हवेत अशी मागणी देखील सुनील प्रभूंनी केली। तरी आपण सर्वसामान्य विधानसभेमध्ये येणाऱ्या अभ्यांगत, इकडे असणारे कर्मचारी, इथे काम करणारे अधिकारी आणि आमदारांची व्यथा आहे आणि इथे याला कुठेतरी आपण साथ द्या आणि तात्काळ या विधानसभेचं अधिवेशन संपल्याच्या अगोदर त्या संबंधित डिपार्टमेंटला आदेश द्या, तिकडे कर्मचाऱ्यांची भरती करा। आज आपण जाऊन बघा, टॉयलेट बाथरूम बघून जाऊन बघा। आव्हाड साहेब, त्या कॅन्टीन मधले टॉयलेट आणि बाथरूम महिला आणि पुरुषांचे बघा, एवढे घाणेरड्या अवस्थेत आहेत की तिकडे जाण्याची इच्छा होत नाही। पाऊस पडला तर पूर्ण ते कॅन्टीन सगळं पूर्ण चिखल झालेलं असतं। प्रभू साहेब, अध्यक्षांच्या कानावर घालून आपण तात्काळ कारवाई करू त्याच्यावर। राज्यसभेमध्ये भाजपचे 3 खासदार वाढणार। पश्चिम बंगालमधील 3 राज्यसभा जागांवरती भाजपाकडून घोषणा करण्यात आली। तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 3 राज्यसभा खासदारांनी राजीनामा दिला होता। सध्या राज्यसभेमध्ये एनडीएकडे 154 खासदार आहेत, तर 2/3 बहुमतासाठी एनडीएला अधिक 9 खासदारांची आवश्यकता आहे।